नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 बार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 बार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, हा भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे। काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 बार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 बार। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा भाव 100% होणार 8,000 बार। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी 7,000 ते 7,500 दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी 70 सेंट्सच्या आसपास आहे। सध्या आपल्या देशामध्ये विचार केला तर जिनिंग ह्या ठिकाणी मेंटेनन्स वर गेलेले आहेत आणि जर विचार केला तर 15 ऑक्टोबर नंतर आपल्या या देशामध्ये जिनिंगचं काम सुरू होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की मागणी पुरवठ्याची जी ऍक्च्युअल कंडिशन आहे ती आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर समजेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत नाही, म्हणून बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात सुद्धा स्थिर राहणार आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात जिनिंग सुरू झाल्यानंतर सुधारणा दिसेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही सुधारणा कापसाच्या भावाला ऑक्टोबर महिन्यात 8,000 पार नेऊ शकत नाही। म्हणजे कापसाचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात वाढणार, त्या 100-200 ची तेजी येणार आणि कापसाचा बाजारभाव या तेजीमध्ये जर 7,000 ते 7,800 दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। परंतु ऑक्टोबर महिन्यात जोपर्यंत काही मोठी एखादी घटना आंतरराष्ट्रीय बाजारात होत नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात कमीत कमी 8,000 पार जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ। कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।